नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज आपण आलेलो आहे श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान। ते पारनेर तालुक्यामध्ये आहे हे। तर हे आमचं खंडोबा आहे इथे। तर आज तळी भरण्याचा कार्यक्रम करणार आहे मी। आदित्याचं लग्न झाल्यानंतर कोरोना असल्यामुळे येता आलं नाही। तर आता गावी आलेले, तर म्हटलं चला आता आपण खंडोबाला जाऊया। तर यासाठी मी आपले कोरठणचा खंडोबाला आलेले आहे की नेहा, आदित्याचे पप्पा, आदिर्या, आम्ही असे 5 जण आलेलो आहोत। तर आता आपण खंडोबाला जाऊया इकडे, चला। दोघं जवळ आहे। हा श्रीराम, चला आता आपण खंडोबाला जाऊया। आणि एक गंमत म्हणजे आदित्य आहे ना, नेहाला उचलून घेणार आहे। 5 पायऱ्या, तो 5 पायऱ्या उचलून चालेल। तिकडे पुढे पायऱ्या, चला पॉज करून ठेवा। या बघा इकडे। पॉज करू का परत? एलकोट एकोट, जय मल्हार, नंदाचा एकोट। इकडे बघा आता। हा काय वा, बस व्हेरी गुड। पाय पडायचे। जय मल्हार एकोट। मध्ये कसं जायचं? हे इकडे बघा। फुलं राहिले, घेऊन येतो। बसायचे, बस खाली बघा, पाय ह्याच्यावर। बाकी तुम ठेवून द्या, मला नारळ फोडला का नाही? तळी भरलेली चालते, नारळ नाही तळी भरलेली चालते। नारळ पण पडतात। अच्छा,
लाव ना परत लावून घे. एक चालू करा. हा चालू आहे. आता आहे ना आपण आहे ना खंडोबाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि इथे आपले देव ठेवलेले आहेत. हे बघा, हे आपला कोरठणचा खंडोबा आहे आणि इथे देव ठेवले. आता आपण तळी भरूया. पहिलं मुलं दर्शन घेतील. नमस्कार करा. अजून नमस्कार कर. बाहेर बाहेर वाटत. सदानंदाचा एको अंबाबाईचा उदो 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 भैरवनाथाचे तांबरे तांबरे.